आता हाय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्स, आता ही ज्यावेळेस मार्केटमध्ये IPO लॉन्च होणार आहे, तर आता ह्या कंपनीचा जो आपण साईज पाहिली ती 1600 करोड रुपयाची आहे. तर आता IPOमधनं जी येणारी अमाऊंट आहे ही थोडंफार कर्ज कमी करायला वापरायला जाऊ शकते आणि काही नवीन इनोव्हेशन टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यामध्ये त्यांना वर्किंग करायचे त्याच्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. आता जरी लिस्निंग नसले तरी कॉम्पिटिटर कोण आहेत, तर त्या कॉम्पिटिटरमध्ये इथं स्क्रीनवरती पहा की जो सायबर सिक्युरिटीमध्ये रेडिंग्टन इंडिया आणि इन्ग्रान मायग्रो आणि टेक डेटा ह्या 3 कंपन्या अशा आहेत की ह्या फील्डमध्ये काम करतात. पण आता एक प्रत्येकजण काय विचार करतो की आपल्याला एका लेवलवर ऑल ओव्हर सोल्युशन भेटत असेल आणि ट्रस्टेड ऑर्गनायझेशनकडून भेटत असेल तर नक्कीच ते प्रिफर करायला पब्लिक त्या ठिकाणी जाऊ शकतं. माझं असं म्हणणं आहे, आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चांगल्या प्रमाणात चालू आहे, AI चांगल्या प्रमाणात चालू आहे, ITचा बूम म्हणजे जे काही डिजिटल क्रिएशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चांगल्या पद्धतीने चालू आहे. मग ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला क्लाउड लागणार आहे, डेटा लागणार आहे, बॅकअप लागणार आहे, सिक्युरिटी लागणार आहे, अँटी हॅकिंग लागणार आहे. तर या ठिकाणी त्या कंपनीचा बेनिफिट हा स्ट्रॉंग होऊ शकतो, कंपनीचा रेव्हेन्यू चांगला जनरेट होऊ शकतो